नमस्कार, हांव राजेश वैकुंठ दाबोळकर। काल मडगांवचो आमदार दिगंबर कामत बीजेपीच्या ऑफिसा सकयल येवन पत्रकारांक म्हणूंक लागलो, तुम्ही आपली फकाणां कितकीय करा पण देवाची फकाणां करूं नाका। हांव दिगंबराक सांगूंक सोदतां, देवाची तर फकाणां आनी फटिंगपणां देवा कडेन केल्या न्हू जाल्यार तुमीच केल्या राजकारण्यांनी, तितून तुजो नंबर 1 लागता। 2022 काँग्रेसची तुम्ही फॉर्मां भरल्या उपरांत 40 उमेदवारांक घेवन बांबोळीच्या खुर्सार वचपी तूं, महालक्ष्मी देवळान वचपी तूं, बेतींच्या दरगार वचपी तूंच। ते पत्रकारांक बाबड्यांक कित्याक रे म्हणटा तूं अशें? देवाक तर गोंयांत कोणी फटयला जाल्यार तिचो हात कोण धरूं शकना। प्रत्येक वेळ तूंच सांगता मरे, देवा कडेन आपलें डायरेक्ट कनेक्शन आसा, लिंगाक प्रसाद लायल्या उपरांत सांगता कितें करचें काय ना करचें तें। हे सगळे धडे तुवेंनूच घालून दिल्ले आसा। ते पत्रकारांक बाबड्यांक कित्याक दोश दिता रे? सगळी फटिंगपणां तुमी करचें आनी जे नांगर येता कशें ते पत्रकारांनी थापपाचें माथ्यार बाबड्यांच्या। तेंचे प्रोफेशनल ते वेवस्थीत चलयता, तांकां बोटां दाखोवनाका। तुमची कर्मां तुमची फटिंगपणां लिपोवपा खातीर तुमी तांकां बोट दाखयता, तांकां दोश दिता। अरे तुम्ही सगळे देवांक फटोवन काँग्रेसच्यो निवडून येवन घात तर कोणी गोंयच्या जनतेचो केला जाल्यार तुज्या त्या 8 आमदारांनी मरे तो पयलीं विचार करा मरे। गोंयची जनता, गोंयचे पत्रकार हे मरे सारके सिस्टमॅटीक आसा, ते आपली भुमिका वेवस्थीत निभयता। तुम्ही तुमची फटिंगपणां बंद करा, तुमकां प्रश्न कोण विचारचो ना। देव बरें करूं।